शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळात हळदीला तेजी येईल का आणि आजचे बाजारभाव काय आहेत, मग हळद विकावी का ठेवावी, तर चला जाणून घेऊया 30 सेकंदामध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्याच्या प्रमुख बाजारपेठेपैकी सांगली, हिंगोली, नांदेड, वसमत या बाजारपेठेमध्ये हळदीला सरासरी दर 15,000 ते 18,000 रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे आणि चांगल्या दर्जाच्या हळदीला तर 19,000 रुपयापर्यंत पण भाव पोहोचले आहेत। मग येणाऱ्या काळात हळदीला भाव वाढतील का, तर नक्कीच वाढतील। याचं कारण म्हणजे यंदा अवकाळी पावसामुळे आणि रोगराईमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन उत्पन्नामध्ये घट झाली आहे आणि जागतिक स्तरावर हळदीला मागणी असल्यामुळे भारतातील हळदीला परदेशामधून चांगल्या प्रमाणावर मागणी होत आहे आणि बाजारातील नवीन आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे। मागील वर्षातील शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडे जो स्टॉक होता तो पण संपत चालला आहे, त्यामुळं नक्कीच अपेक्षा आहे येणाऱ्या काळात भाव वाढतील। तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात हळद 20 ते 22,000चा टप्पा गाठू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळं हळद विक्रीला घाई करू नका, तुम्ही हळद टप्प्याटप्प्याने बाहेर काढा, ते फायद्याचे ठरते। शेतकरी मित्रांनो, हळदीचे बाजारभाव दररोज बदलत असतात, त्यामुळं तुम्हाला जर हळद विक्री करायची असेल तर तुमच्या स्थानिक बाजारपेठेतील हळदीचे दर नक्की तपासा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।